डॉक्टर, एकतर महिला, सेक्ससारखा विषय, समाज निरोगी होण्याकरता सेक्सविषयी बोललं जाणं, माहिती असणं हे गरजेचं आहे. तर आपण रागावर बोलू शकतो, एन्झायटीवर बोलू शकतो, डिप्रेशनवर बोलू शकतो, फ्रस्ट्रेशनवर बोलू शकतो, वेगवेगळ्या मेंटल हेल्थ इश्यूजवर आज आपण खुलून बोलू शकतो. मग सेक्स ॲज अन इमोशनवर बोलताना आय हॅड नो आयडिया की एवढं हे सकारात्मक आणि नकारात्मक असू शकते. अजूनही सेक्सची जी गरज आहे त्यात स्त्रीला नियम वेगळे आहेत, पुरुषांना नियम वेगळे आहेत. स्त्री पुरुष एनी जेंडर, मी तर म्हणेन ह्युमन बिंग्स आर ट्रॅप्ड इन दॅट नियम पार्ट. योग्य पद्धतीने सेक्स समजून घेणं, प्रेम आणि सेक्स हे समजून घेणं हे गरजेचं आहे. इतकं अवघड आहे कुणावर प्रेम करणं आणि सेक्सच्या फॉर्ममध्ये प्रेम करणं. ते कधी इतकं कॉम्प्लिकेट झालं, इतकं ते कधी सेन्सिटिव्ह आणि वल्नरेबल झालं की आपल्याकडे त्याची वोकॅब्युलरी नाही. आज सेक्स ही भाषा, सेक्सचे वर्ड्स फक्त शिवीगाळीत वापरतो. सध्याची जी नाती आपण बघितली, कुठल्याही प्रकारची, म्हणजे ती लग्नातली असोत किंवा लग्नातली नसोत, खूप वरवरची, विरळ आणि व्यावहारिक झालेली आहेत. तर यामध्ये सेक्स हा पार्ट किती महत्त्वाचा आहे आणि कसा तो भूमिका बजावतो? माझ्याकडे सगळ्यात जास्त केसेस असेच कपल्स आहेत ज्यांना ॲक्च्युअल इंटरकोर्स जमत नाही आहे. सेक्सवरच बोललं गेलं जात नाही. सेक्स कसं नाही करायचं, कधी नाही करायचं, कसं ते शी आहे, कसं ते घाण आहे, ह्याच्यावर इतकं बोललं जातं. पण मग त्या जोडप्यांनी जायचं कुठं ज्यांना ते जमतच नाही आहे. म्हणजे हे जर तुम्ही कुणाला सांगितलं तर ते हसतात. कुत्र्या मांजराला जमतं आणि तुम्हाला नाही जमत, म्हणजे तुम्ही इतके वर्ष केलं काय? नमस्कार. सेक्स अँड रिलेशनशिप, नातं आणि संभोग याच्याविषयी बोललं जायला हवं आणि त्याच विषयी हा पॉडकास्ट आहे. सेक्स म्हणजेच संभोग हा फक्त चवीनं चघळण्यासारखा विषय नाही, तो समजून घेण्यासारखा विषय आहे, अभ्यासाचा विषय आहे. समाज त्यानं सुधारणार आहे, समाज मन त्यानं सुधारणार आहे, निरोगी समाज होणार आहे आणि त्यानं गुन्हे कमी होतील असा ठाम विश्वास आहे डॉक्टर सबिहा यांचा. त्या सेक्स अँड रिलेशनशिप कोच आहेत. गेली 10 वर्ष त्या याच विषयावर मार्गदर्शन करत आहेत. गेली 20 वर्ष त्यांनी मेडिकल प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर फक्त याच विषयाला त्यांनी वाहून घेतलेला आहे. आज डॉक्टर सबिहा यांच्याशीच आपण बोलणार आहोत. डॉक्टर, वेलकम. नमस्ते. खरं तर डॉक्टर सबिहा यांना कुठल्याही इंट्रोडक्शनची गरज नाही. तुम्ही त्यांना पाहिल्यानंतर, त्यांची प्रेम पाहिल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल. सगळ्या माध्यमांवर त्या सतत याविषयी बोलतायत, पोटतिडकीनं बोलत आहेत आणि आज हाच विषय समजून घ्यायचा आहे, गंभीर विषय आहे. तर डॉक्टर, एकतर महिला, सेक्ससारखा विषय, तुम्हाला वाटतं की गरजेचं आहे समाज निरोगी होण्याकरता सेक्सविषयी बोललं जाणं, माहिती असणं हे गरजेचं आहे? तुझ्या ह्या प्रश्नात ना गरज हे जेव्हा तू म्हणतेस ना, तर गरज म्हटल्याबरोबर ना ना आपल्याला 3च शब्द दिसतात. ते म्हणजे रोटी, कपडा, मकान. हो. आणि त्या आपल्या मूलभूत गरजा आहेत. पण मग मला कसं वाटतं माहिती आहे, की मी अडल्ट होते, मी एक पार्टनर शोधते, मग मी लग्न करतीये आणि ह्याच रोटी, कपडा, मकानसाठी 2 सोल्स एकत्र येतायत आणि ते संसार थाटतायत. मग मला सांग ना, ह्या सगळ्यात चौथं असलं पाहिजे प्रेम ना. चौथं म्हणजे काय, मी तर म्हणेन ह्या तिघांचं फाउंडेशन प्रेम असतं. कारण मी ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करते, त्याच्यासोबत मला मुलं होणार आहेत, माझे आई-बाबा आहेत. ह्या सगळ्यासाठी मी तो रोटी, कपडा, मकान करत असताना मला ॲज अ सेक्स कोच, ॲज अ डॉक्टर असं खूप वाटतं माहिती आहे, की सेक्स म्हणजे त्या प्रेमाची अशी सगळ्यात सुंदर, प्युअर, ॲक्शनेबल, प्लेजरेबल भाषा आहे. हो. ती भाषा दररोज सहजरित्या बोलता आली पाहिजे. ती कृती सहजरित्या करता आली पाहिजे. कारण ते करत असताना म्हणजे मी माझा संसार थाटत असताना ज्या प्रेमासाठी ते थाटलंय, त्या प्रेमालाच माझ्याकडे वेळ नाही, त्याच्यावर बोलता येत नाही आणि सेक्स ह्या कृतीचंच नाही म्हणत आहे मी. पण सेक्स ॲज अ इमोशनचं त्या नात्यामध्ये किती महत्त्वाची गरज आहे ना गं. मग मग का नाही बोललं गेलं पाहिजे ना? मग ते गरजेचं आहे की नाही गरजेचं आहे हा तर खूप नंतरचा भाग. माझ्या मते ते सहजरित्या म्हणजे दररोजचं डेली ॲक्टिव्हिटी आहे ती ॲज अन ॲक्शन, ॲज अन इमोशन. तर तेवढं सहजरित्या त्याला घेतलं गेलं पाहिजे असं तर मला खूप असं आतून वाटतं. त्यामुळे त्याच्यावर बोलणं म्हणजे बोल्ड. मी तर म्हणेन त्याच्यावर नाही बोलणं हे किती पाप आहे ना. तो गुन्हा आहे ना. त्याच्यावर आज जसं तू आणि मी आपण 2 स्त्रिया आहोत आणि 2 स्त्रिया बसून ह्या विषयावर इतकं खुलून बोलतोय.
आणि ही माझ्या मते आजची अख्खा चर्चा पूर्ण पूर्ण हे डिस्कशन लोकांनी आपल्या हॉलमध्ये पार टी व्हीवर लावून पूर्ण शेवटपर्यंत बघावं. इतकं हे नॅचरल, नैसर्गिक, ग्रेसफुल कन्व्हर्सेशन असतं आणि सेक्स हा शब्द कधी बोल्ड झाला आपल्याला कळलेलं नाही. पण सेक्स ही कृती सेन्सिटिव्ह आहे. पण सेक्स ही इमोशन खूप नैसर्गिक आहे आणि प्रेमाचं ते सगळ्यात सुंदर रूप आहे, आविष्कार आहे. आणि येस, दॅट सिम्पल इट शुड बी. पण मग डॉक्टर सबिहा, जेव्हा याविषयी प्रत्यक्ष किंवा सोशल मीडियावर बोलायला तुम्ही सुरुवात केलीत, तेव्हा काय अनुभव आले? म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही? हो, ॲक्चुअली मी बोलायला लागले ना, तोवर पण मला नाहीच वाटायचं, की मी काहीच, कारण आय एम अ डॉक्टर. 5 वर्ष मेडिकल प्रॅक्टिस केल्यानंतर आम्हाला ना बायोलॉजिकल नीड ऑफ सेक्स हे तर खूप असं नॉर्मल वाटतं. फॉर अस यूट्रस इज यूट्रस, वजाना इज वजाना, पेनिस इज पेनिस. म्हणजे ते असे ऑर्गन्स आहेत आमच्यासाठी. आम्ही डिसेक्शन करतो. आम्हाला काही नाही वाटत ते. म्हणजे दे आर जस्ट एन ऑर्गन. जसं लंग आहे, हार्ट आहे, किडनी आहे. सो देअर इज अ यूट्रस, वजाना आणि वल्वा. पण हां, मग मी जेव्हा शिक्षण पुढे-पुढे घेतलं आणि त्याच्या मागच्या इमोशन्स काय असतात, ते सगळं काय आहे आणि ते मला असं वाटलं, की नाही, मलाही ना ॲज अ डॉक्टर फक्त शरीर रचना माहीत आहे. पण सेक्स इज मोर अबाउट इमोशन्स अँड व्हेरी लेस अबाउट पोझिशन्स. मग मला सुवर्ण असं वाटायचं, जर आपण रागावर बोलू शकतो, अँक्झायटीवर बोलू शकतो, डिप्रेशनवर बोलू शकतो, फ्रस्ट्रेशनवर बोलू शकतो, वेगवेगळ्या मेंटल हेल्थ इश्यूजवर आज आपण खुलून बोलू शकतो. मग सेक्स इज अन इमोशनवर बोलताना आय हॅड नो आयडिया की एवढं हे सकारात्मक आणि नकारात्मक असू शकते. मला असं वाटायचं मी डॉक्टर आहे, मी सेक्स कोच आहे, माझ्याकडे त्याचे क्वालिफिकेशन्स आहेत आणि मी प्राउडली सांगू शकते अख्ख्या महाराष्ट्रात ह्या कॉम्बिनेशनमध्ये, की वेअर देअर इज फीमेल, ती डॉक्टर आहे, ती लायसन्स इमोशनल इंटेलिजन्स कोच आहे, ICF सर्टिफाईड मी लाईफ कोच आहे. मग मला असं वाटायचं माझ्याकडे एबिलिटी आहे आणि मी तर बोललंच पाहिजे आणि सोशल मीडियासारखं काय सुंदर ना. पण बापरे! तिथं गेल्यानंतर मला कळलं, की जग तसं नाही बघत. जग तसं नाही बघत. कॅन्सर सर्जनला कोणी हे नाही विचारत, की तुम्हाला कॅन्सर झाला होता का? मग कितीदा कॅन्सर झाला म्हणून तुम्ही कॅन्सर सर्जन बनले का? पण सेक्स कोचला गृहीत धरलं जातं, की अच्छा 100 लोकांसोबत सेक्स केलं, मग अनुभव आला आणि मग तुम्ही सेक्स कोच बनला. सो बापरे! सो इट डायरेक्टली कम्स ऑन अ कॅरेक्टर आणि एक्झॅक्टली. ते ते म्हणूनच मी हा मुद्दामून प्रश्न विचारला, की नैसर्गिकरित्या यावर बोललं जात नाही. फक्त चघळण्यासारखा हा विषय बघितला जातो आणि तेच खरं तर दुर्दैव आहे. अ, अजूनही सेक्सची जी गरज आहे, त्यात स्त्रीला नियम वेगळे आहेत, पुरुषांना नियम वेगळे आहेत. हे कुठून आलं? तू ते नियम म्हणते. मी तर म्हणेन सेक्स इज अन इमोशन पण नैसर्गिकरित्या आणि स्त्री आणि पुरुषपेक्षा मी म्हणेन एनी जेंडर. आपण सगळ्या जेंडर्सला इथं जर इन्क्लूड केलं, तर माणसाची एक एनाटॉमी आहे, एक फिजिओलॉजी आहे. ती स्त्रीची आणि पुरुषाची व्हेन वी टॉक अबाउट सेक्स, लाइक वी टॉक अबाउट एक्स फिमेल, XY मेल. घटनाच आपली वेगळी आहे. एनाटॉमिकली दीज बोथ जेंडर्स आर डिफरंट. मग एनाटॉमिकली डिफरंट आहेत, फिजिओलॉजिकली डिफरंट आहेत. इमोशनली स्त्रीसाठी सेक्स म्हणजे आधी ते मेंदूत जायला पाहिजे तो माणूस, मग हृदयात आणि मग हो, हो, खाली. हो. एक्झॅक्टली. पुरुषासाठी ते असं जरा वेगळं असतं, खालून जातं ते वर. हे नैसर्गिक आहे. पण जेव्हा नियम तू म्हणतेस ना, तर नियम म्हटलं की सोसायटी आणि नियम, मला तर असं वाटतं ना सुवर्णा, ह्या एका नाण्याचे 2 बाजू आहेत. नियम असलेच पाहिजेत. पण तू बघ ना, सोसायटी इव्हॉल्व होत गेली. आजपासून कित्येक वर्ष आधी एका मुलीचं शिक्षण हेच किती नवल होतं. म्हणजे हो. मुलगी शाळेला जाणार हे खूप असं अवघड होतं. पण आज 2 परत स्त्रिया इथं बसून या विषयावर बोलतोय. तर सोसायटीचा एक पार्ट इव्हॉल्व होत जातो. पण नियम त्या फुल सोसायटीला असतात. नियम इव्हॉल्व होत नाहीत. मग त्या सोसायटीचा एक पार्ट त्या नियमाला घेऊन खुश असतो. जो इव्हॉल्व झालेला पार्ट आहे सोसायटीचा, त्याला ते नियम सफोकेशन व्हायला लागतात. मग नियम आपले इव्हॉल्व होत नाही. सोसायटी इव्हॉल्व होत जाते आणि त्यात स्पेशली व्हेन इट कम्स टू सेक्स, मग ते तर नियम इव्हॉल्वच झालेले नाहीत आणि मग मग ते जी गफलत होते ना, स्त्री, पुरुष, अ, त्या त्याला एक चौकट दिली जाते. म्हणजे त्याला त्याला एक रेसिपी दिली गेलेली आहे. सेक्सची एक ही पर्टिक्युलर रेसिपी, एक फॉर्म्युला आहे. X इज इक्वल टू P/V म्हणजेच काय, सेक्स म्हणजे पेनिस गोइंग इंटू व्हाजिना. ह्या फॉर्म्युलामध्ये 8 बिलियन लोकांमध्ये प्रत्येक माणसाने फिट व्हायचं. असा नियम आहे ना. ह्या नियमाला प्रॉब्लेम आहे ना गं. हा फॉर्म्युला
असा फॉर्म्युला दिला गेलेला आहे की ह्याच्यात काही करून फिट होणंच आहे. ही रेसिपी चहा बनवायचा राहिला तर चहा किती वेगळ्या पद्धतीनं बनवतो आपण. माझ्या हातचा चहा, तुझ्या हातचा चहा, आल्याचा चहा, अ, काहीतरी दुसरा मसाला टाकलाय, कोरा चहा, ग्रीन टी. प्रत्येक माणूस चहा आपल्या हिशोबाने पितो. पण त्याला नियम असतात. दिवसातनं किती कप चहा पिणार आहे? नुसतीच चहा पिणार आहे का? तर त्याला नियम असतात, नसतात का? पण नियमासोबत फ्रीडम नसतं मग व्हेन इट कम्स टू सेक्स. आणि हो, स्त्री, पुरुष, एनी जेंडर, मी तर म्हणेन ह्युमन बीइंग्ज आर ट्रॅप्ड इन दॅट नियम पार्ट. एक्झॅक्टली. दे आर ट्रॅप्ड आणि ते ट्रॅप असल्यामुळे यू हॅव नो आयडिया. मग ते नियम कोण बदलणार? सोसायटी कोण बदलणार? मग जाऊ दे. मी ना काहीतरी माझं एक विश्व बनवून तिथं माझ्या इच्छेप्रमाणे जगणार आणि ते मी जगाला नाही सांगणार. मी ते त्याच्यावर कोणाशी बोलणार नाही. मी त्याच्यावर कोणाचा सल्ला घेणार नाही. कारण मग मी जज होणार ना. हो. सो दॅट्स नॉट हाऊ इट शुड बी. तर आम्ही जेव्हा न्यूज इंडस्ट्रीमध्ये आहोत, तर अनेक अशा बातम्या बघतो, वेगवेगळ्या प्रकारच्या नात्यांसंदर्भातल्या, चीटिंग संदर्भातल्या, रेप केसेस तर खूप साऱ्या समोर येतात. मग असा प्रश्न सातत्याने पडतो, की लैंगिक शिक्षण सुद्धा योग्य पद्धतीने खूप उशिराने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं. खूप वेळा मागणी झाली समाजाकडनं, तेव्हा पोहोचलं. तसंच योग्य पद्धतीने सेक्स समजून घेणं, प्रेम आणि सेक्स हे समजून घेणं, हे गरजेचं आहे दोन्ही पार्टनर्सना किंवा सगळ्या पार्टनर्सना. मला आवडलं तू जेव्हा बोलतेस की प्रेम आणि सेक्स. हं. पहिली गोष्ट हे एकच आहे. हो. माझ्या मते हे एकच आहे. ह्याला ज्या मोमेंट तुम्ही ह्याला वेगळं करता, सगळं आपण, कारण आपण जनावरांपासून वेगळे कसे बनतो? जनावर पण सेक्स करतं ना गं आणि आपण पण करतो. पण आपल्यामध्ये ते व्यक्त करण्याचं आणि प्रेम माझ्या मते एकमेव इमोशन अशी आहे, जी आपण जन्माला येताना घेऊनच येतो. हो. घेऊन येतो ना गं. बाळ बाहेर आल्याबरोबर आईचं दूध प्यायचं कसं याची ट्रेनिंग नाही घेत. तेवढं नैसर्गिकरित्या त्या प्रेमाचं इमोशन त्या मुलामध्ये आहे. पण तेच प्रेम ॲज वी ग्रो अप, जसं-जसं मोठं होतं आणि ते रोटी, कपडा, मकान, सोसायटी, नियम, ते कधी हरवत गेलं, ते कधी इतकं कॉम्प्लिकेट झालं आणि ते कधी म्हणजे इतकं अवघड आहे कुणावर प्रेम करणं आणि सेक्सच्या फॉर्ममध्ये प्रेम करणं इतकं कधी अवघड झालं ना, इतकं ते कधी सेन्सिटिव्ह आणि व्हल्नरेबल झालं, की आपल्याकडे त्याची व्होकॅब्युलरी नाही. आज सेक्स ही भाषा, सेक्सचे वर्ड्स फक्त आणि फक्त कुठली लँग्वेज घेतो. इंग्लिश, मराठी, कन्नड, एनी ईस्टर्न, वेस्टर्न कंट्रीज फक्त शिवीगाळीत वापरतो. हो, हो. हां, अगदी. म्हणजे म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या अवयवातनं तुम्ही जन्माला येताय, त्या अवयवांचा तुम्ही शिवीगाळीत वापर करताय यार. म्हणजे हाऊ बॅड दिस इज. किंवा अतिरेक असतो. टोकाचं सेक्स करायचं, विदाऊट कन्सेंट करायचं किंवा करायचंच नाही. म्हणजे त्या बिलकुलच करायचं नाही का माहीतच नाही कसं करायचंय. म्हणजे सगळं व्हेन इट कम्स टू सेक्स इट इज सो एक्स्ट्रीम. हे हं. असं नाही झालं पाहिजे. जोवर आपण त्याला प्रेमाच्या चष्मेने नाही बघत, तोवर ती नुसती कृती राहणार आहे आणि कृतीला वयाची मर्यादा आहे. कृतीला एखाद्या कमऱ्याची, बंद कमऱ्यात कृती होते, अंधारात कृती होते. पण प्रेम बेफान असतं ना. प्रेम किती मोकळं असतं. प्रेमात श्वास घेता येतं आणि ते प्रेम त्या शरीरामार्फत मी कोणाला करतीये, ह्यापेक्षा सुंदर काय? ह्यापेक्षा सुंदर काय? आणि ते फक्त एका माणसाला मिळालेलं सौभाग्य आहे. ते भरभरून केलं गेलं पाहिजे, पण समजून केलं पाहिजे. त्याला त्या मर्यादित टिकवून केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी राईट एज्युकेशन लागतं. अदरवाईज तो भरकटणार ना गं आपण. हं. मला असं वाटतं, की या उत्तरातनं खूप चांगल्या पद्धतीने कळलं असेल, की का आम्ही या पॉडकास्टमध्ये याविषयी बोलतोय. मला डॉक्टर एक गोष्ट खूप आवर्जून इथे नमूद करायची आहे. आता आपण प्रेमाविषयी बोलतोय म्हणून, की सगळ्या तुमच्या रील्स आणि सगळ्या भाषणांमधून आणि तुमच्या ह्याच्यातून मला कायम हे लक्षात आलेलं आहे, की तुम्ही प्रेम हा शब्द इतक्या वेळा वापरता, की खरोखर प्रेमाचा जो सगळ्यात उच्चांक आहे, टप्पा, आविष्कार ज्याला आपण म्हणतो, तो सेक्स आहे. तर त्या अनुषंगाने बघा जसं तुम्ही म्हणालात. आता गंमत अशी आहे, की सध्याची जी नाती आपण बघितली कुठलीही, कुठल्याही प्रकारची म्हणजे लग्नातली असोत किंवा लग्नातली नसोत, खूप वरवरची, विरळ आणि व्यावहारिक झालेली आहेत. तर यामध्ये सेक्स हा पार्ट किती महत्त्वाचा आहे आणि कसा तो भूमिका बजावतो? चांगलं टिकण्यासाठी नातं आणि फुलण्यासाठी? महत्वाचं आहे ना गं. महत्वाचं म्हणजे मी तर म्हणेन, अ, मी कसं डिव्हाईड करते सांगते ॲज अ डॉक्टर. सेक्स ही एक बायोलॉजिकल नीड आहे, शारीरिक गरज आहे आणि सेक्स ही एक इमोशनल नीड आहे.
म्हणजे मला खूप इमोशनली कोणाशी इंटिमेसी करावीशी वाटते. मग आमच्या मेडिकल भाषेत जर बोलायचं राहिलं तर इंटिमेसी एक भाग झाला आणि इंटरकोर्स एक भाग झाला. पण इंटरकोर्स जेव्हा म्हणतो, जेव्हा संभोग म्हणतो, ह्याचं डायरेक्ट रिलेशनशिप रिप्रोडक्शनशी लावलं जातं. म्हणजे लग्न झालं, मुलं झाली. गुड, वी वॉन्ट दॅट. कुणाला नाही पाहिजे ना, की माझं माझं लग्न झालंय तर मला पाहिजे की माझ्या प्रेमाचं चिन्ह ते मी संभोग केलं, इंटरकोर्स केला, त्या प्रेमाच्या चिन्हाचं स्वरूप माझं बाळ असणार आहे. साधं गणित आहे ना गं ते. राज कपूरचं पण गाणं होतं ना, प्यार हुआ इकरार हुआ, प्यार से फिर क्यों डरता है दिल, हम न रहेंगे तुम न रहेंगे, फिर भी रहेंगी निशानियाँ. मग ती निशाणी माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या प्रेमाची आहे ना, त्याच्यासाठी माध्यम इंटरकोर्स आहे. त्याच्यासाठी माध्यम ॲक्चुअली हॅव्हिंग इंटरकोर्स आहे. तर इंटरकोर्स महत्त्वाचाच आहे, वादच नाही. आणि ती एक बायोलॉजिकल नीड आहे, तीही महत्त्वाचीच आहे. पण त्याला जेव्हा फ्लेवर लागतं इंटिमेसीचं आणि त्याला त्या प्रेमाची एक कोटिंग येते, ते बहरत जातं ना. कारण एस्पेशली एका लग्नात, मोनोगॅमस लग्नात, जिथं आपण एकाच व्यक्तीसोबत अ, वर्षानुवर्ष राहणार आहे, तिथं अराउजल्स येणं किंवा आकर्षण हे इव्हेंच्युअली कमी होऊ शकतं शारीरिकरित्या. पण तू विचार कर ना, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपल्याला. देवाने असेच नाही दिलेले आहेत. एका मेंदूमध्ये इन्फॉर्मेशन 5 ज्ञानेंद्रियांनी जाते, तर 5 × 50 वेज पण क्रिएट केले. तर इन्फायनाईट वेज आहेत एकाच व्यक्तीला परत-परत नव्या नजरेने बघायचं, स्पर्श करायचं. मग का नाही करायचं ना? सो व्हॅल्यू ऑफ सेक्स इन अ रिलेशनशिप जर तुम्ही ती फक्त कृती म्हणून पाहिली, तर खरं सांगते माझ्याकडे तर केवढे केसेस आहेत जिथं फुल स्पार्क गेलेला असतो. महिना त्यांना मी सेशनमध्ये विचारते, "शेवटचा सेक्स कधी केला होता?" ते असे लिटरली 5 मिनिटं ब्लँक होऊन विचार करत असतात. त्यांना ते आठवत डेंजरस. सुद्धा नाही आणि एखादी वेळ कृती केलेली आठवते. म्हणजे कृती, कारण सेक्स म्हणजे काय माहिती पेनिस गेलं आत, इरेक्ट झालं, ते फुल प्रॉपर इरेक्शन झालं, आत गेलं आणि आत जाऊन इजॅक्युलेशन झालं. त्याची ती मेमरीमध्ये जातात. तुम्ही सेक्स म्हणजे तेच विचारताय ना? नाही ना, मी सेक्स म्हणजे ते नाही विचारत आहे. प्रोबॅबली तुम्ही दोघं बेडरूममध्ये मस्त असे छान नेकेड होऊन कडल करत झोपला, खूप वेळ गप्पा मारला. फक्त एखाद्या वेळी त्या फिमेल पार्टनरचा ऑर्गाझम झाला, एखाद्या वेळी फक्त मेल पार्टनरचा झाला, एखाद्या वेळी नाही जमलं. पण ह्या सगळ्या गोष्टींना त्याच्यामध्ये सामील केलं गेलं पाहिजे. जर तुम्ही दिवसभर इतके ऑक्युपाईड आहेत, की तुम्हाला लक्षात नाही राहत आहे, की आपण एकमेकांच्या जवळ कधी आलो, तर धिस इज व्हेरी डेंजरस साइन. कारण तुम्ही शरीराची एक गरज, सेक्स ही एक अशी व्हॉलंटरी ॲक्ट आहे ना गं, जी नाही केल्याने माणूस मरत नाही, पण करत राहिल्याने माणूस जिवंत फील करतं. आणि हे सुंदर आहे म्हणून देवाने तसं बनवलंय. पण हृदय नॅचरली धड-धड करतं, रेस्पिरेशन नॅचरली होतं. हे इनव्हॉलंटरी म्हणजे ॲक्टिव्हिटीज आणि व्हॉलंटरीमध्ये हे सगळं सहजरित्या होतंय. पण सेक्स हे व्हॉलंटरीली केलं गेलं पाहिजे. आवर्जून इच्छेने केलं गेलं पाहिजे. तेवढं त्याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. अदरवाईज वन फाईन डे यू रिअलाइज की बापरे! आमच्या नात्यात काहीच उरलेलं नाही. आणि मग बॅक व्हेन यू सिट इन माय सेशन, टेक हिस्ट्री, इट गोज अँड लँड अप. इट गोज अँड लँड्स अप. बेडरूम ना गं लिटमस पेपर टेस्ट असते. तुमच्या बेडरूममध्ये काय होतं ना, ते नात्याचं असं लिटमस पेपर टेस्ट असतं, की यू गेट टू नो अँड इफ दॅट इज सच इम्पोर्टंट थिंग आणि येट आपण इग्नोर करतोय, देन बेअर द कॉस्ट. हो. नाही आणि जसं तुम्ही आत्ता म्हणालात, की लिटमस टेस्ट असते. तर बेडरूमच्या बाहेर मात्र जर त्या गोष्टी घडत नसतील बेडरूममध्ये, तर बेडरूमच्या बाहेर मात्र आपण खूप सारे ॲक्टच करतो एकमेकांबरोबर, की चांगलं रिलेशनशिप आहे असं. हे खूप सध्या बघायला मिळतंय. डॉक्टर मग आत्ताच्या घडीला तुमच्याकडे कुठले प्रश्न घेऊन जास्त वर्ग येतोय? म्हणजे कपल्स असतील, अनमॅरिड कपल्स असतील किंवा स्त्री-पुरुष कोणीही असेल. आत्ताचे प्रश्न काय आहेत त्यांच्यासमोरचे? प्रश्न म्हणण्यापेक्षा मी ना तुला कॅटेगरी सांगते. आमच्याकडे सगळ्यात मोठी कॅटेगरी अनफॉर्च्युनेटली एक्स्ट्रामॅरिटल अफेअरची असते. डिव्होर्स आणि इन्फिडिलिटी कसं ओव्हरकम करायची ह्याचे केसेस जास्त असतात. पोस्ट मॅरेज, सायलेंट मॅरेज, डेड मॅरेज, सेक्सलेस मॅरेज ही कॅटेगरी पण खूप असते. आणि मला जी सगळ्यात चॅलेंजिंग कॅटेगरी जी वाटते ना, ती सेक्सची भीती बसलेले
इंडिव्हिज्युअल्स किंवा ज्यांना सेक्स जमतच नाहीये सुवर्ण, आपण हे सगळं कन्व्हर्सेशन करताना हे अज्युम करतो माहितीये. 18 वर्षाचा माणूस झाला, अडल्ट झाला, लग्न झालं तर त्याला सेक्स येतं. पण माझ्याकडे सगळ्यात जास्त केसेस असेच कपल्स आहेत ज्यांना ॲक्चुअल इंटरकोर्स जमत नाहीये. माहिती नाहीये नक्की होल कुठला मॅडम, कुठल्या होलमध्ये पेनिस आत घालायचं हे माहिती नाहीये. स्त्रियांना भीती बसलेली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या अब्यूजमुळे किंवा मिसइन्फॉर्मेशनमुळे. त्या भीतीपोटी त्या कपलमध्ये 4 वर्ष, 7 वर्ष, 11 वर्ष लव्ह मॅरेज, चाइल्डहूड लव्ह बडीज असलेले लग्नांमध्ये इंटरकोर्स न करता येणं. कारण ह्या विषयावर तर सेक्सवरच बोललं गेलं जात नाही. सेक्स कसं नाही करायचं, कधी नाही करायचं, कसं ते शी आहे, कसं ते घाण आहे, ह्याच्यावर इतकं बोललं जातं. पण मग त्या जोडप्याने जायचं कुठं ज्यांना ते जमतच नाहीये. कारण आम्हाला सेक्स करायला जमत नाहीये हे सांगण्याची मुभा आहे आपल्याकडे. म्हणजे हे जर तुम्ही कुणाला सांगितलं तर ते हसतात. कुत्र्या मांजराला जमतं आणि तुम्हाला नाही जमत म्हणजे तुम्ही इतके वर्ष केलं काय? चांगल्या डॉक्टर्सकडे चेकअपला गेल्यानंतर ते ते तसं हसतात सांगतात. म्हणण्यापेक्षा आधी तर बोलायचंच नाही या विषयावर. आई-वडिलांशी हा विषय चर्चेत नाही येतच नाही. म्हणजे बोलायचं. मुली तर सांगतच नाहीत हा विषय. मुली, महिला कोणी लग्न झालेलं असलं तरी. "अरे, आता आमच्याशी काय बोलतेस? नवऱ्याशी जाऊन बोल." नवऱ्याला तर अलाउडच नसतं बोलायला. "अगं, तू ह्याविषयी काय बोलतेस? तुझ्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, तुझे प्रश्न, प्रॉब्लेम्स किंवा तुझ्यात प्रॉब्लेम्स आहेत, हे सुद्धा आपण सांगू शकत नाही." तर अशा काही मुली, महिला खूप, वेगवेगळ्या वयोगटातल्या खूप. येतात. आणि तू मुली म्हणतेस माझ्याकडे सी व्हेन आय टॉक जेंडर ना, आय सी लाइक मी ना समोरचा माणूस ह्युमन बीइंग असे बघते. पुरुष किती आहेत ज्यांना नाही माहिती आहे की मॅस्टुर्बेशन कसं करायचं असतं. त्यांना नाही माहिती आहे की पेनिट्रेशन कसं करायचं असतं. त्यांना नाही माहिती आहे की कुठल्या पोझिशनमध्ये उभं राहून ते पेनिस आत घालायचं आहे. पण त्यांना इतकी लाज वाटते, इतकी भीती वाटते की मॅडम हे मी कसं कुणाला विचारणार की मला सेक्स करता येत नाही, की मला माहिती नाही आहे, मला अराउजलच होत नाही आहे, माझं इरेक्टच होत नाही आहे. किंवा ती मुलगी म्हणते की मॅडम भीती वाटते, थरथर कापायला होतं. की ते आता संभोग करणार, माझं प्रेम तर आहे, मला करायचंय. हे तर सगळ्यात जास्त केसेस आहेत. सेक्स आणि भीती माझ्या मते इतका मोठा विषय आहे ना, कधीतरी आपण नक्कीच या चॅनलवर फक्त या टॉपिकवर बोलू. त्यामुळे येस, सेक्स हा एक मी तर म्हणेन अशी गोष्ट झालेली आहे ना, त्याच्यामुळे कधी तुमच्या नात्याला ती वाळवी लागून जाते. ते नातं बाहेरून असं अखंड दिसतं. आत फुल वाळवी लागलेली असते आणि त्याचं बेसिक कोर फाउंडेशन असतं. कारण मग देवानी ना बनवलं नसतं. बनवलं नसतं. ही ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टम म्हणून नाही बनवलं देवानी. आणि संभोग हे किती सुंदर असं तू विचार करून बघ ना. ॲक्चुअल इंटरकोर्स, पेनिस गोइंग इंटू वजाना, वल्वा. माझ्या मते एक शरीर दुसऱ्या शरीराला प्रॉपर आलिंगन करतंय, मिठीत मारतंय. आणि त्यामुळे रिलीज होणारे ऑक्सिटोसिन, त्यामुळे रिलीज होणारा ट्रस्ट, तो जर नाही होत आहे व्यवस्थित किंवा ते माहिती नाही आहे कसं करायचं आणि वर्स्ट हे माहिती नाही आहे की हा विषय घेऊन कुणासमोर जाऊन बोलायचं. तर आय डोंट नो मग आपल्या समाजात आपण प्रेमासारख्या इमोशनला काय स्पेस क्रिएट करतोय. आय होप ॲटलीस्ट आजच्या कन्व्हर्सेशनमधनं ते व्हायला पाहिजे. होय. मला त्याच मुद्द्याकडे यायचं होतं, की आमच्यापर्यंत प्रेम आणि सेक्स कसं आलं? आपल्या सगळ्यांपर्यंत प्रेम आणि सेक्स कसं आलं? तर सिनेमातले सीन बघायचे, त्याच्यानंतर पुढचा टप्पा पॉर्न बघायचं आणि यातनं जे काही थोडं-थोडकं, तोडकं-मोडकं आमच्यापर्यंत आलं, ते म्हणजे प्रेम आणि सेक्स. तर ऑथेंटिक मार्ग काय आहे? अभ्यासपूर्ण आणि ऑथेंटिक मार्ग काय आहे? तो कुठून मिळणार आम्हाला? तो तो आमच्यासारख्या लोकांकडूनच मिळणार आहे. आणि म्हणून तर तुझ्या सुरुवातीला विचारलं ना, एवढ्या बोल्ड विषयावर बोलता, का नाही बोलायचं ना? प्रत्येक डॉक्टरनी बोललं पाहिजे. प्रत्येक गुड सेक्स कोचनी समोरून बोललं गेलं पाहिजे. कारण काय होतं माहिती आहे, Instagramवर तू बघ, ती रील बनवणार, काहीतरी ढिंच्याक कपडे घालणार आणि सेक्स म्हणजे न्यूड. हे तर असं जसं की फिक्स्ड फॉर्म्युला आहे. सेक्स इज नॉट ऑलवेज न्यूड. न्यूडिटी इज डिफरंट. सेक्स इज डिफरंट. सेक्स म्हणजे काहीतरी विचित्र कपडे घालायचे, काहीतरी एका रीलवर नाचायचं आणि इकडे-इकडे पॉइंट करायचं आणि काहीतरी ती अशी रील व्हायरल जाते आणि मग तिथं काहीतरी सांगितलं जातं, मॅस्टुर्बेशन केलं तर हे, सेक्स चॉईस केलं तर ते, पोझिशन म्हणजे हे, कॉन्डोम म्हणजे ते. आणि बास मग 30 सेकंदाची एक रील बघायची आपण आणि ते कन्झ्युम केलेल्या कॉन्टेंटवर काहीतरी आपल्या डोक्यात मेंदूत ठेवायचं आणि घरी जाऊन आपल्या पार्टनरसोबत ते ट्राय करायचं. त्या पार्टनरला तर माहीत पण नसतं, तुम्ही कुठली रील आणि कुठला पॉर्न बघून आलाय आणि तुमच्या डोक्यात काय चालू आहे. कारण अझ्युम नाही करू शकत. कुणाच्याही शरीराला तुम्ही अझ्युम करून जर काय करताय, अझम्पशनवर गृहीत धरून, त्यापेक्षा जास्त हॉरिफाइंग काहीच नाही माहिती आहे.
आणि ते नसलं पाहिजे. पॉर्न इज एंटरटेनमेंट. पॉर्न इज फ्री का एंटरटेनमेंट. आणि मी परत सांगेन, तुम्ही हे म्हणजे कसं आहे माहिती आहे, की टीव्हीवर बघायचं ते रेसिंगचे काय ते F1चे फॉर्म्युलाचे दाखवतात ना पूर्ण. ते बघून मी गाडी चालवायला चालले हायवेवर. समृद्धीवर मी गाडी चालवायला चालले. कारण मी F1 फॉर्म्युलाची फुल रेस पाहिली. आता मला गाडी चालवता येते. असं करतो का आपण? असं नाही ना करत. मग तुम्ही पॉर्न बघून बेडरूममध्ये जाऊन जर करणार असेल, तर त्यापेक्षा जास्त डेंजरस काही नाही. स्वतःच्या शरीराशी खेळणार आहे, समोरच्याशी खेळणार आहे. सो आणि मनाशी सुद्धा. हो. सो एज्युकेशनसाठी आम्हीच पुढे आलं पाहिजे. म्हणून तर मी करते, ते मला बोल नाही वाटत. इनफॅक्ट जर मी हे नाही केलं, तर मला असं काहीतरी मी अन्याय करते असं वाटतं. बिकॉज माझ्याकडे नॉलेज आहे. मला ते ग्रेसफुली मांडता येतं. आणि इतकंच हां, ह्या शब्दाचं महत्त्व खूप महत्त्वाचं. एस्पेशली मराठीत तरी सेक्सवर बोलायला मला खूप आवडतं माहिती आहे. कारण मराठीमध्ये ना काहीतरी एक पोएटिक टिंज असते बघ. हे बघ, माझी मातृभाषा उर्दू आहे. शिक्षण माझं इंग्रजीत झालंय. पण मला मराठीत बोलायला का आवडतं माहिती आहे? मराठीत बोलताना खूप ग्रेस येतो या विषयाला. खूप ग्रेस येतो आणि असं हृदयाची भाषा मला वाटते. आणि समजा माझ्याकडे हे सगळे गुण आहेत, तर मी बोललंच पाहिजे ना गं. मी न बोलण्याचा चॉईस मी ठेवलाच नाही पाहिजे. आणि मग माझ्या या समजा आजच्या 10-15 मिनिटाच्या कन्व्हर्सेशननी 10 लोकांना जरी फायदा झाला, तर का नाही ना? व्हाय नॉट? खरंय. आपला हा जो भाग आहे पॉडकास्टचा, ह्याच्यामध्ये मुद्दामून मी सेक्स अँड रिलेशनशिप या विषयाला सामाजिक स्तराचा आरोप आहे. हे देऊन बोलायचा प्रयत्न केला. एक शेवटचा प्रश्न फक्त विचारते. रिलेशनशिप सेक्स याला अजूनही एथिकल, नॉन एथिकल याच्यामध्ये खूप बांधलं गेलेलं आहे. तर ते एक बर्डन आहे या सगळ्या म्हणजे या नात्यावर सुद्धा आणि सेक्सवर, कृतीवर सुद्धा आहे का? खूप आहे. सेक्स हे ना, तू बघ, सेक्स हे डायरेक्ट कॅरेक्टरशी रिलेटेड असतं. म्हणजे सेक्सला इतकी मोठी मोराल व्हॅल्यू करून ठेवलेली आहे. त्याचं जे ओझं आहे ना, ते इंडिव्हिज्युअली किंवा त्या नात्याला कधी-कधी पेलण्याच्या बाहेरचं होतं. त्याला हलकं करणं आहे. त्याला हलकं करणं आहे. 100% एथिकल, नॉन एथिकलमध्ये येणारच आहे सेक्स. पण फक्त सेक्सच येतं का एथिकल, नॉन एथिकल? सर्रास आपण घरी खोटं बोलून जातो. सर्रास काहीतरी आपण कुणाला गंडवतो. कुणाला तरी सांगितलेलं असतं, की मी 9 वाजता येणार आहे आणि 10 पर्यंत जायचं नाही आणि त्याला कॉलही नाही करायचा. हे म्हणजे ठीक है, ऐसे तो गलती होती रहती है. पण व्हेन इट कम्स टू सेक्स, द अमाउंट ऑफ वेट आपण त्या कृतीवर एवढा भार नात्यावर टाकलाय टाकतो. ना गं त्या कृतीवर, इतकं भार टाकलंय, की ते योग्य आहे, की ते अयोग्य आहे, ते राईट आहे, की ते रॉंग आहे. अरे बाबा, आधी श्वास तर घेऊ द्या. म्हणजे आपण समजून तरी घेऊ, की ते नक्की काय असतं. कारण काय नाही करायचं इतकं बजावून सांगितलं गेलेलं आहे, की ते इतकं बसलेलं आहे डोक्यात, की आपल्याला ते म्हणजे भीती, ते म्हणजे आपला पाय घसरला, ते म्हणजे आपण उंबरठा क्रॉस केला, ते म्हणजे आपण काहीतरी आपल्याला शिकवलेल्या मर्यादा क्रॉस करून केल्या. ही जी भीती असोसिएटेड आहे ना, दॅट इज नॉट करेक्ट. येस, एथिकल, नॉन एथिकल 100% जे करण्यासाठी तुम्हाला खोटं बोलावं लागतंय, माझ्या मते ते सगळं अनएथिकल आहे. जे तुम्ही खरं, प्रामाणिकपणे, हॉनेस्टली स्वतःच्या मान अशी वर करून बोलून करू शकता, ते एथिकल आहे ना गं. मग ह्याच्यामध्ये सोसायटी येऊन तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. तुमचं तुम्हाला माहिती असतं तुम्हाला आतमध्ये. माहीत असतं व्हॉट यू आर डुइंग इज राइट और रॉंग. तुमचं हृदय खोटं बोलत नाही. आणि सेक्सच्या बाबतीत तर मी सांगेन, वल्वा इन फिमेल्स, पेनिस इन मेल्स. माणूस किती खोटं बोलू दे, शरीर खोटं नाही बोलत. पेनिस नेव्हर लाईज, वल्वा नेव्हर लाईज. एक स्त्री तयार नसेल ना सेक्ससाठी, तुम्ही काय वाटेल ते करा. तुम्ही नाही तिथं सेक्स करू शकणार. तुम्ही बळजबरी रेप कराल. पण जे प्रेमाने वजानस्मस आम्ही ज्याला त्या कंडिशनला म्हणतो, जिथं स्त्री जर तयार नसेल, तिला भीती असेल, जर ती कॉन्ट्रॅक्ट झाली, तर यू कांट पेनिट्रेट देअर. तसंच एक लिंग जर ट्रॉमात आहे, त्या माणसाला स्ट्रेस आहे, त्याला कसली तरी भीती आहे, तर त्याचा अवयव उभं राहणार नाही आहे. मग जेव्हा तुमचे ऑर्गन्स तुमच्याशी इतकं खरं बोलताय, तर तुम्हाला खरं बोलायची कसली भीती ना? सेक्स इज ऑलवेज एथिकल. If it is not ethical, it is not sex. Safe sex, non-safe sex, good sex, bad sex नाही. Sex is always safe. Then only it is sex. Sex is always good. It is always pure. त्याच्या पुढे bad sex, unethical sex, then it is not sex. Then it is some अमानुष काहीतरी तुम्ही विसरून जाता की तुम्ही माणसं आहात. So yeah, that's how it is. वाह! खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खरं तर अजून काही महत्त्वाच्या मुद्द्यांना आपल्याला हात घालायचा आहे. पण आत्ता या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबतो आहोत.
गैरसमज काय, मिथ्स काय आहेत, कसं समजून घेणं गरजेचं आहे, ती कृती किती योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे आणि त्यातून समाज मन, निरोगी मन कसं तयार होणार आहे, हे जाणून घेणार आहोत. आत्ता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.